दुसरी गजाल तुमी हलाल हलाल कॉन्ट्रोवर्सी आता म्हाका जी अंडरस्टँड जाला ते प्रमाणे तुमी म्हणटा की जे फूड हलाल म्हणून बरयला ते हें करप ना, शूड नॉट बी अलाउड. ताजेर मातशें सांगा कितें ते एक्झॅक्टली. तर हलाल हा जो मूळ विषय आहे, तर हा विषय काय आहे, तर हलाल ही कॉन्सेप्ट कुराणमध्ये जी आहे ती मांसाच्या बाबतीमध्ये आहे. आणि मीठ हे कुठल्या पद्धतीने तुम्ही मीठ प्रोक्यूर करायचं ह्याला हलाल कॉन्सेप्ट लागू होते. त्याचे 4 बेसिक नियम आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्लॉटर करणारा मुस्लिम असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लॉटर करण्यापूर्वी त्याने त्या ॲनिमलचं डोकं हे मक्केच्या दिशेला केलं पाहिजे. तिसरी गोष्ट स्लॉटर करण्यापूर्वी त्याने कलमा बोलला पाहिजे, बिस्मिल्ला अल्लाहू अकबर. आणि चौथं, त्याने समोरून गळ्याला स्लिट करून एकाच वेळी फूड पाईप, विंड पाईप आणि जुगुलर वेन्स ह्या कट केल्या पाहिजेत. ह्या पद्धतीने जे मीठ प्रोक्यूर केलं जातं त्याला हलाल मीठ म्हणतात. ओरिजिनल कॉन्सेप्ट ही आहे, त्या कॉन्सेप्टला आमचा काही विरोध नाही. कारण तुमच्या धर्मात लिहिलेलं आहे, तुम्ही ते घेऊ शकता, खाऊ शकता, आम्ही त्याला कुठे विरोध केलेला नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर ही तुमची कॉन्सेप्ट आहे आणि तुम्हाला जर ती सांगितलेली आहे, तर व्हाय यू आर इम्पोजिंग दॅट हलाल ऑन हिंदूज. तुम्ही ख्रिश्चन्सवरती हे प्रेशराईज का करता? तुम्ही शीख जे आमच्या धर्मातले आहेत त्यांच्यावरती हे तुम्ही प्रेशराईज का करता? त्यामुळे ह्या देशामध्ये हलाल जे आहे ते फक्त मुस्लिमसाठी आहे आणि ते त्यांना द्यायला हरकत नाही. परंतु आज मॅकडोनाल्ड सारखी संस्था 100% हलाल सर्व करते. पिझ्झा हट 100% हलाल सर्व करते. बर्गर किंग 100% हलाल सर्व करते. KFC इंडिया 100% हलाल सर्व करते. आमचं म्हणणं आहे तुम्हाला जर त्यांचे कस्टमर हवे, तुम्ही एक काउंटर चालू करा, हलाल काउंटर, दॅट विल बी कॉल्ड एज अ हलाल काउंटर. सो बेसिकली हो इगो इश्यू झालो. नॉट इगो इश्यू, दॅट इज इकॉनॉमी इश्यू. कारण ना इगो इश्यू तुमचा झालो असं नो 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 दॅट आय विल एक्सप्लेन यू की हलाल हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट मीटच्या बाबतीमध्ये होता आणि तो जो बाकीच्या ठिकाणी आणला. आता त्यांनी काय केलं, हलालला सर्टिफिकेशन लेवलला नेलं. त्यांनी सांगितलं जर तुमचे प्रोडक्ट मुस्लिमने परचेस करायचे असतील तर तुम्हाला हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. आणि हे हलाल सर्टिफिकेट तुम्हाला जमियत उलेमा हिंद आणि जमियत उलेमा महाराष्ट्र, हलाल सोसायटी अशा संस्था ज्या मदरसा बेस्ड आहेत त्या तुम्हाला हलाल सर्टिफिकेट देतात. त्याच्यासाठी पर इयर पर प्रोडक्ट 60,000 रुपीज दे आर गोइंग टू चार्ज यू. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी आता ही चालू केली इकॉनॉमी. हलाल सर्टिफिकेशन जे ओरिजिनली मीटला आहे, आज तुम्ही जर गेलात फॅशन इंडस्ट्रीमध्ये हलाल आहे, हल्दीराम हलाल आहे, अमूल हलाल आहे, आशीर्वादचा आटा व्हेजिटेरियन कसं. दॅट इज व्हॉट आय एम टॉकिंग टू यू की आता त्यांचं कॉन्सेप्ट हलाल इज जस्ट ओनली रिगार्डिंग मीट. आता त्यांनी काय केलं, तर तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट मुस्लिमने जर घ्यायचा असेल तर फर्स्ट यू हॅव टू टेक हलाल सर्टिफिकेट. ही जी हलाल इकॉनॉमी 2013 पासून चालू केली, तर ती हलाल सर्टिफिकेशन सिस्टीम आहे. ही म्हणजे भारतामध्ये सर्टिफिकेट देण्याचा अधिकार ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, FDA आणि FSSI ह्या 3च ऑर्गनायझेशन्सना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे. वेअरॅज आज हे प्रायव्हेट सर्टिफिकेशन चालू केलं यांनी आणि ते सर्टिफिकेशन हलाल सर्टिफिकेशन म्हणून आहे. पहिल्यांदा त्यांनी जगातले 57 कंट्रीजची जी एक ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला कुठलंही नॉन मुस्लिम कंट्रीमधून मुस्लिम कंट्रीमध्ये जे काय तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल त्याला हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागेल. आता हळूहळू ते भारतामध्ये लागू झालं. भारतामध्ये केरळमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हलाल सर्टिफाईड आहे, ग्लोबल हॉस्पिटल्स हलाल सर्टिफाईड आहेत, mingle.com डेटिंग वेबसाईट इज हलाल सर्टिफाईड. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, डेटिंग वेबसाईट, आय कॅन गिव्ह यू द एव्हिडन्स. तर डेटिंग वेबसाईट सुद्धा हलाल सर्टिफाई आहे. म्हणजे दे वॉन्ट टू बिल्ड देअर अ पॅरलल इकॉनॉमी इन इंडिया. ही जी पॅरलल इकॉनॉमी आहे, आमचं म्हणणं आहे की हे कुठे तुमच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे अँड व्हाय यू आर एन्फोर्सिंग दॅट हलाल ऑन हिंदूज. पण हाजेर एक्शन घेवपाचें काम सरकाराचें. डेफिनेटली सरकार एक्शन घेयना आनी तुमी सरकारा अगेन्स्ट उलयना, तुम्ही फक्त बारीक बारीक प्रोटेस्ट करता. नाही, असं नाही आहे. याची 2-3 उदाहरणं मी देतो. आता कालच आम्ही 12th and 13th नोव्हेंबरला मुंबईमध्ये वर्ल्ड हलाल कॉन्फरन्स होती. आम्ही ती रद्द करायला लावली. आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये प्रोटेस्ट केले आणि आम्ही सांगितलं आम्ही ही कॉन्फरन्स अलाउ करणार नाही. कारण जे हलाल सर्टिफिकेशन भारत सरकारने ऑथेंटिकच केलेलं नाही, तुम्ही कसं सांगू शकता की हलाल सर्टिफिकेट घ्या? मीन्स यू वॉन्ट टू बिकम अ डिक्टेटर. तुम्ही हे कसं हे एन्फोर्स कसं करू शकता कंपल्सर म्हणून? आणि ह्या गोष्टी त्यांनी चालू केल्या. एक गोष्ट. दुसरी गोष्ट,
केंद्र सरकारच्या एक अपेडा, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, दॅट कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, त्यांनी 2013 मध्ये एक रूल केला की तुम्हाला एक्सपोर्टच्या लायसन्ससाठी ॲप्लिकेशन करायचं असेल, फर्स्ट यू हॅव टू प्रोक्युर हलाल सर्टिफिकेट. आम्ही विचारलं व्हाय इट इज रिक्वायर्ड. जर गव्हर्नमेंटचं स्वतःचं FSSAI सर्टिफिकेट आहे आणि FSSAI मध्ये हे क्लिअरली होतं, तुमचा प्रोडक्ट व्हेजिटेरियन असेल तर त्याच्यावरती ग्रीन डॉट असेल, त्याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन कंटेंट असेल तर ब्राऊन डॉट असेल. मग माझं प्रोडक्ट जर FSSAIने सर्टिफाय केलं की माझं प्रोडक्ट 100% व्हेजिटेरियन आहे, तर व्हाय यू रिक्वायर्ड दिस हलाल सर्टिफिकेशन. ह्या दृष्टीने आम्ही ह्याच्याविरुद्ध PIL केली आणि PIL केल्यानंतर आत्ता आम्ही 2 गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या की एकतर भारत सरकारने FSSAI फायनल आहे सांगायचं, नाही तर हलाल फायनल सांगायचं. FSSAI पण घ्यायचं आणि मुस्लिम ऑर्गनायझेशनला 60,000 रुपीज देऊन हलाल पण घ्यायचं. हे 2 सर्टिफिकेट आम्ही घेणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतातून जे एक्सपोर्ट होतं त्याच्यातलं 47% ऑफ द एक्सपोर्ट दॅट गोज टू नॉन मुस्लिम कंट्रीज, अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, देन ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर आपण चीन, जपान, आफ्रिकन कंट्रीज, ह्या सगळ्या देशांना जर हलाल सर्टिफिकेटच नको आहे, दॅट इज कन्सर्न ऑफ ओनली मुस्लिम कंट्रीज, व्हाय यू हॅव मेड इट मॅन्डेटरी टू टेक हलाल सर्टिफिकेशन फॉर ऑल द एक्सपोर्ट आयटम्स. तर आम्ही हे केलं. जानेवारी 2022ला आत्ता मोदी सरकारने हे वेव ऑफ केलं, काढून टाकलं. आता सांगितलं तुम्हाला एक्सपोर्ट लायसन्ससाठी हलाल सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. म्हणजे एक गोष्ट तर आम्ही निश्चितपणे केली. पार्लमेंटमध्ये जे आपले 4 कॅन्टीन्स आहेत, ह्या कॅन्टीनमध्ये जेवण येत होतं इंडियन रेल्वेजकडून आणि इंडियन रेल्वे इज हलाल सर्टिफाईड. आम्ही सरकारला पत्र लिहिलं की जिथे तुम्ही सांगता की हे टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे, इथे प्रत्येकाच्या राईट्सचं आम्ही प्रोटेक्शन करणार, तिकडे शीख लोकांच्या धर्मग्रंथात लिहिले ते हलाल खाऊ शकत नाहीत. त्यांना तुम्ही हलाल खायला घालता, हिंदूंना हलाल खायला घालता, ख्रिश्चन लोकांना हलाल खायला घालता. ही काय पद्धत आहे? म्हणून आम्ही त्यांना पत्र लिहिलं की जिथे बेसिक फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे तिथेच होत नाही, सगळ्यांना जेवण हलाल फक्त मिळतं. आता त्याचा परिणाम असा झाला, मला इंडियन रेल्वेनं ऑफिशियल उत्तर नाही पाठवलं, पण 4 चॅनल्सला त्यांनी कमेंट दिली की आता आम्ही हलाल बंद केलेला आहे म्हणून. म्हणजे गव्हर्नमेंटच्या लेवलवरती ह्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आता आम्ही ह्या दृष्टिकोनातून सरकारकडे बरीच पत्र पाठवली आहेत, कंपनीजशी सुद्धा आम्ही बोलतो आहोत. एकूण आमचं म्हणणं आहे, ही जी एक प्रायव्हेट इकॉनॉमी ह्या देशामध्ये चालू आहे, तर ही इकॉनॉमी ही वर्स्ट आहे. कारण याचा थ्रेट हा आहे, जमियत उलेमा हिंद इज नॉट ओनली प्रोव्हाइडिंग हलाल सर्टिफिकेशन, दे आर प्रोव्हाइडिंग लीगल सपोर्ट टू ऑल अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, ऑल टेररिस्ट केसेस आर totally financially supported by Jamiat Ulema Hind, and as if now today they are legally supporting more than 700 terrorist cases. तर हे हलालचा पैसा तुम्ही यूज कुठे करताय? हे याचं सगळं आमच्याकडे एव्हिडन्स आहे, आम्ही सरकारकडे दिलेलं आहे. त्याच्यावरती मी बुक पब्लिश केलं हल्ली की हलाल जिहाद म्हणून. तर आमचं म्हणणं हे आहे की ह्या ज्या गोष्टी चालू आहेत ह्या इतक्या सोप्या नाही आहेत. एक इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न आणि प्रायव्हेट इकॉनॉमी, तर ही काय ह्या देशामध्ये योग्य गोष्ट नाही, हेल्दी नाही, म्हणून आमचा विरोध आहे.